रोज रोज चपाती भाजी बनवायचा कंटाळा येतो आणि काहीतरी नवीन सुद्धा खावं असं वाटतं. चला तर आज तुमच्यासाठी असेच सॉफ्ट नान आणि पनीर भुर्जी एकदम यम्मी प्रकारे घेऊन आलेले आहे. एक टिप्स शेअर करणार आहे, तर रेसिपी जी आहे तुम्ही सेव्ह करून ठेवा. तर त्यासाठी मी इथे जे आहे एक मोठं टोप घेतलेला आहे आणि वाटीने मैदा घेणार आहे मोजून. तर या ठिकाणी जे आहे 2 वाटी मैदा झालेला आहे आणि अजून अर्धी वाटी मैदा. तर अशा प्रकारे मी जो आहे 2.5 वाटी मैदा घेतलेला आहे. 1 चमचा पिठी साखर, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि चवीनुसार मीठ. तर इथे जे आहे बेकिंग पावडर नक्की घालायचं आणि साखरसुद्धा घालायची. त्यानंतर इथे जे आहे एक बटरचं क्यूब घेतलेलं आहे मी, जे की फ्रीजरमधून काढलेलं होतं त्यामुळे ते सॉफ्ट नव्हतं, ते पूर्ण क्यूब घालून घेतलं. त्यानंतर 4 चमचे दही घेतलेलं आहे. दही जे आहे खूप आंबट नाही आहे त्यामुळे 4 चमचे घेतलं आणि फ्रेश दही घेतलेलं आहे. तुमचं जर खूप आंबट असेल दही तर तुम्ही 2च चमचे घ्या. त्यानंतर अशा प्रकारे हाताने जे आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, छान असं मसळून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सॉफ्ट असं पीठ लावून घ्यायचं आहे. खूप हार्ड अजिबात पीठ लावायचं नाही आहे, सॉफ्ट पीठ लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जे आहे सॉफ्ट असं पीठ लावून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी घालून जे आहे आपल्याला सॉफ्ट पीठ लावून घ्यायचं आहे. खूप हार्ड नाही लावायचं आणि त्यामध्ये जे आहे आपण जेवढं सॉफ्ट पीठ लावू ना तेवढे नान जे आहेत आपले सॉफ्ट प्रकारे तयार होणार आहे. इकडं आपलं पीठ जे आहे तयार आहे. आता इथे एक मी पोळपाट घेतलेला आहे आणि पोळपाटवर जे आहे पीठ असं प्रकारे जे आहे मठवून घ्यायचं आहे किंवा मसळून घ्यायचं आहे, तुम्ही काय म्हणाल ते. पण त्याला थोडंसं आणखीन आपल्याला छान मिक्स करायचं आहे, मसळून घ्यायचं आहे. त्याने काय होतं, पीठ जे आहे छान सॉफ्ट होतं आणि सुटसुटीत असं चिकट पीठ तयार होतं, जे की नानसाठी परफेक्ट आहे. आणि इकडे बघा पिठाचे जो आहे इकडे जे आहे पीठ व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे. आणि आपण पिठाला जे आहे आता 40 मिनिटे तर 60 मिनिटे म्हणजेच की 40 मिनिटे तर 1 तास असं आपल्याला पिठाला रेस्ट द्यायची आहे. त्यानंतर इथे काही मसाले काढून घेतले, तर 10 ते 12 लसणाच्या कळ्या ज्या आहेत कुटून घेतल्या. त्यानंतर 1 इंच अद्रक जे आहे ग्रेट करून घेतलं. 2 मिडियम साईजचे कांदे जे आहेत उभे कट करून घेतले. 1 मिडियम साईजचा टोमॅटो आणि मिडियम साईजची शिमला मिरची व्यवस्थित अशी कट करून घेतली. इकडे कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 2 पळी तेल घातलं आणि एक जे आहे बटरचं क्यूब घातलं. बटरच्या क्यूबने जे आहे छान टेस्ट येते, पण ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. काही खडे मसाले घातले, 1 मोठी विलायची स्टारफुल, 1 दालचिनी तुकडा, 2 तेजपत्ते. त्यानंतर मसाले रोस्ट झाले की त्यामध्ये अद्रक ग्रेट केलेलं अद्रक आणि जे आपण कुटून घेतलेलं लसूण होतं ते घालून घेतलं. छान प्रकारे तळून घेऊया. अशा प्रकारे रोस्ट झालं की त्यामध्ये जे मिडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेले होते ते सुद्धा घालून घेतले. ते सुद्धा छान प्रकारे तळून घेऊया, फ्राय करून घेऊया. खूप जास्त अजिबात नाही, छान असं गुलाबी कलर येईल इतके आपल्याला फ्राय करायचे आहे आणि सगळं जे आहे मिडियम फ्लेमवर करायचं आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे घेतले, ते सुद्धा त्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आणि हे बघा इकडे कांदा जो आहे छान प्रकारे तळलेला आहे. आता आपण ह्यामध्ये टोमॅटो ॲड करूया. तर मीडियम साईजचा जो टोमॅटो घेतला होता तो घालून घेतला आणि टोमॅटो आलं म्हणजे मीठ आलं, त्यासाठी मी इथे अर्धा चमचा मीठ घालून घेतलं. आता टोमॅटोसुद्धा छान असा फ्राय करून घेऊया. खूप जास्त अजिबात फ्राय नाही करायचं, थोडासा क्रंचीपणा त्यामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर इथे जे आहे अर्धा चमचा धणे पावडर घातलेले आहे, काही सुके मसाले, पाव चमचा हळद घातली. तर परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. मसाले जे आहे छान प्रकारे रोस्ट करून घेऊया. त्यानंतर इथे जे आहे 1 चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. छान कलर येतो आणि खूप तिखट अशी घशात जळजळसुद्धा होत नाही, खाण्यासाठी एकदम बेस्ट आहे. ते सुद्धा घालून घेतली आणि ती सुद्धा छान प्रकारे तळून घ्यायची आहे. आणि ते जे आहे मी 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता आपण यामध्ये शिमला मिरची घालूया. शिमला मिरची खूप पटकन शिजते त्यामुळे थोडी उशिरा घालायची, त्यामध्ये थोडा क्रंचीपणा राहिला पाहिजे, त्यासाठी थोडी उशिरा अशी शिमला मिरची घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स केलं. त्यानंतर अर्धी वाटीचं प्रमाण इतकं पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि छान एक उकळ घेऊया त्याला. छान उकळ आलेली आहे या ठिकाणी. परत एकदा मिक्स करूया आणि छान असा ग्रीन कलर दिसतोय शिमला मिरचीचा, म्हणजे शिमला मिरची जी आहे खूप अशी शिजवलेली नाही आहे. आता या ठिकाणी मी जे आहे 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, ग्रेटरने ग्रेट करून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर हाताने सुद्धा या ठिकाणी करू शकता. किसलेलं होतं, ग्रेट केलेलं होतं ते घालून घेतलं आणि छान असं व्यवस्थित मिक्स करूया.
पनीर तुम्ही हाताने कुस्करून सुद्धा घालू शकता, पण त्याने काय होतं थोडेसे त्यामध्ये लम्स राहू शकतात. त्यामुळं ग्रेटरने जे आहे छान प्रकारे ग्रेट करून घेतलेलं आहे, किंवा मग तुम्ही चॉपरमध्ये तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर मिक्स झालं. या ठिकाणी जे आहे मी 2 ते 3 चमचे जे आहे मलाई घेतलेले आहे. जे नॉर्मल दूध येतं सकाळी तापवलेलं असतं त्यावर जी मलाई येते ना ते घातलेले आहे. छान फेटून घातलेले आहे आणि छान असे टेस्ट येते. तर हे बघा इकडे जे आहे छान प्रकारे आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे. कलरसुद्धा छान आलेला आहे आणि छान असे तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेले आहे. 1 ते 2 उकळ काढून घ्यायच्या फक्त. आणि अशा प्रकारे आपली पनीर भुर्जी जी आहे तयार आहे. यावर छान अशी कोथिंबीर आणि किसलेलं पनीर घालून छान अशी त्याला गार्निशिंग करून घेऊया. तर या ठिकाणी जे आहे पनीर घातलेलं आहे किसलेलं वरून आणि कोथिंबीर घातलेली. आपली पनीर भुर्जी तयार आहे. तोपर्यंत अर्धा ते पाऊण तास गेला होता आणि इकडे पीठ पण छान प्रकारे भिजलेलं आहे. परत एकदा व्यवस्थित असं मिसळून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता पीठ जे आहे छान प्रकारे सॉफ्ट झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं पीठ जे आहे तयार झालेलं आहे. आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. जसे की आपण चपातीला घेतो त्यापेक्षा थोडंसं मोठा साईजचा जो आहे गोळा घ्यायचा आहे, कारण नान जे आहेत थोडेसे जाड असतात त्यामुळं. तर हे बघा अशा प्रकारे जे आहे या साईजचे गोळे. आणि पीठ बघा किती असं सॉफ्ट झालेलं आहे, स्पॉन्जी झालेलं आहे. अशाच प्रकारचं आपलं पीठ हवं आहे नानला. इकडे पोळपाट घेतलं. पोळपाटावर 2 ते 3 थेंब तेलाचे घातलेले आहे. आणि अशा प्रकारे आतल्या आत घड्या करून घेतल्या. म्हणजे काय होतं नानला जे आहे कुठे क्रॅक पडणार नाही किंवा चीर येणार नाही. अशा प्रकारे आपले नान तयार होतील. छान असं लाटून घेऊया. खूप पातळ नाही लाटायचं, खूप जाडसुद्धा नाही लाटायचं. तर हे बघा अशा प्रकारे जे आहे लाटून घेतलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे जे आहे सहजपणे ते लाटता येते. तितके सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे आपलं. आणि याच प्रकारचे जे आहे आपल्याला साईज याच प्रकारचे ठेवायचे आहे नानला. आता वरून थोडीशी कलोंजी, कोथिंबीर आणि कसुरी मेथीने आपण थोडंसं त्याला गार्निशिंग करूया. म्हणजे एकदम हॉटेलसारखे जे नान आहेत आपले घरच्या घरी तयार झालेले आहेत. नेहमी काय होतं आपण हॉटेलमध्ये जातो, आपल्याला हॉटेलमध्ये नान फार आवडतात पण घरी तसे बनत नाही. तर तुमच्यासाठीच ही रेसिपी आहे. तर या प्रकारे थोडासा पाण्याचा हात त्याच्यावर लावून घेतलेला आहे. म्हणजे काय होतं जे ते आपण लावलेलं आहे ते व्यवस्थित सेट होतं. इकडे तवासुद्धा तापायला ठेवला होता आणि तव्यावर जे आहे तवा जो आहे नॉर्मल तापलेला आहे त्यावर आपण हे नान जे आहे घालून घेऊया. आणि अशा प्रकारे जे आहे थोडंसं साईडने प्रेस करायचं. 30 ते 40 सेकंद एक साईड भाजायला लागते. त्यानंतर अशा प्रकारे एक चिमटा घेऊया आणि त्याने जो आहे असं आपल्याला नान उचलायचं आहे. आणि गॅसवर आपण त्याला छान असं भाजून घेऊया, छान सोनेरी रंग येईपर्यंत. हे बघा अशा प्रकारे जे आहे आपल्याला नान भाजून घ्यायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरीच नान तयार होतात. खूप जास्त वेळ लागत नाही, खूप जास्त साहित्यसुद्धा काही लागत नाही. आणि अशाच प्रकारे जे आहेत नान तयार होतात. त्यानंतर एक साईड दोन्ही साईड जे आहेत व्यवस्थित अशा भाजून घेऊया. अजून एक मी तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आणि हे बघा इकडे जे आहे छान असा आपला नान जो आहे भाजून झालेला आहे, तयार झालेला आहे. तव्यावर घेतला, छान खरपूस असा नान जो आहे सगळीकडून व्यवस्थित भाजलेला आहे, कुठेही कच्चा राहिलेला नाही आहे, तुम्ही पाहू शकता. आता दुसरासुद्धा लाटायला घेतलेला आहे आणि अशा प्रकारे दुसरासुद्धा लाटून घेतला. खूप पातळ नाही, खूप जाड नाही, मिडियम साईजचे ठेवायचे. साईज मोठी छोटी तुमच्या प्रकारे करू शकता तुम्ही, पण मी हॉटेलसारखी केली म्हणून मी नॉर्मल साईज ठेवलेली आहे. आणि हे बघा इकडे एकदम सोपे आहेत, फक्त थोडी काळजीपूर्वक लाटले की सहज लाटता येतील असे हे नान आहेत. त्यावर थोडीशी कलोंजी, कोथिंबीर आणि कसुरी मेथी जी आहे घालून आपण त्याला छान प्रकारे गार्निशिंग करून घेऊया परत एकदा. आणि परत पाण्याचा हात लावून त्याला थोडंसं प्रेस करून घेऊया. इकडे जे आहे कसुरी मेथी थोडीशी घातलेली आहे, छान टेस्ट येते. पाण्याचा हात लावून परत त्याला व्यवस्थित सेट करूया. आणि इकडे तवासुद्धा पहिलाच तापलेला आहे आपला. प्रत्येक तव्यावर व्यवस्थित असा
तव्यावर जो आहे नान अशा पद्धतीने घालून घेऊ. एकदम सोपा आहे, उचलायला सहज उचलला जातो. त्यानंतर साईडने थोडंसं पाणी घालूया, कारण आपण जो आहे आता उचलून नाही तर तव्यासोबतच त्याला भाजणार आहोत. त्यासाठी काय करायचं, थोडंसं साईडने जे आहे ना 4-5 थेंब पाणी घालायचं. म्हणजे काय होते, खालची साईड जी आहे छान प्रकारे चिटकली जाते, पडत नाही. अशा प्रकारे जो आहे तवा जो आहे उलटा करून घ्यायचा 30 ते 40 सेकंदानंतर आणि अशा प्रकारे गॅसवर व्यवस्थित असं फिरवायचं. अशा प्रकारे फिरवायचं म्हणजे जे आहे सगळीकडून व्यवस्थित भाजला जातो. तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे जो आहे मी फिरवत आहे आणि तुम्हाला दाखवते. छान प्रकारे जो आहे भाजला आहे आणि फुगला सुद्धा आहे व्यवस्थित. असं नान टमटम असं लुसलुशीत मऊ लुसलुशीत नान जो आहे एकदम तयार झालेला आहे. आणि हे बघा खालची साईड सुद्धा आपण थोडीशी गॅसवर भाजून घेऊया, कारण खालची साईड जी आहे तव्यावर खूप अशी भाजली जात नाही. त्यामुळे परत एकदा आपण खालची साईड गॅसवर भाजून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता आपण जे पाण्याचे 4-5 थेंब टाकलेले होते त्यामुळे नान जो आहे अजिबात खाली पडला नाही, काही नाही. अशा प्रकारे सॉफ्ट लुसलुशीत हॉटेलसारखा नान जो आहे घरच्या घरीच तयार आहे. तर पनीर भुर्जी प्लस नान एकदम सोपी रेसिपी आहे आणि बनवायला सोपी, खायला सुद्धा टेस्टी. पाहुणे वगैरे आले तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा एखाद दिवशी खाण्याची इच्छा झाली तर घरीच असं पद्धतीने बनवा आणि नक्की ट्राय करा. माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी.